सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वंशीविभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। निर्गुण उपासना करणारा मार्ग सोपा की सगुण उपासना करणारा मार्ग सोपा, इथून सुरुवात झाली. भगवंताने सांगितलं निर्गुण उपासना करणाऱ्या मार्गापेक्षा सगुण उपासनेचा मार्ग चांगला. मग निर्गुण उपासकांचं काय होतं? तेही मलाच प्राप्त होतात. मग फरक काय? भगवान म्हटले सगुण उपासनेमध्ये क्लेश कमी आहेत, निर्गुण उपासनेमध्ये क्लेश जास्त आहेत. डोळ्यांना न दिसणाऱ्या वस्तूविषयी चिंतन करणं, त्याच्याविषयी आसक्त होणं अवघड असतं. वेर ॲज सगुण जे आपल्याला डोळ्यांना दृग्गोचर होतं त्याची भक्ती करणं, त्याला आठवणं, त्याला आळवणं सोपं असतं. मग भगवान सांगतात की आपण सगुण भक्तीच केली पाहिजे. कशी? तर सर्व कर्म आपण भगवंताला अर्पण करून आपण अनन्य चित्ताने, एक देव सोडून दुसरी कोणतीही गोष्ट चित्तामध्ये न आणता आपण चालत राहिलं पाहिजे. मग पुढे सांगतात असं केल्यावर काय होईल? तर त्या सगळ्या भक्तांचा तारणहार मी आहे. मृत्यूरूपी संसारातून जो बदल, मृत्यू म्हणजे बदल आहे फक्त, मृत्यूरूपी संसारातून, या बदलातून, बदलाची माणसाला भीती असते, त्या बदलातून मी त्याला असं काढतो, पण त्याचं मन माझ्यामध्ये आसक्त असलं पाहिजे. मग सांगितलं की मन आणि बुद्धी दोन्ही तू मला दे. का? अहंकाराला संपवणं हाच परमार्थ आहे. अहंकारावरती डायरेक्ट अटॅक, थेट आक्रमण आपण करू शकत नाही. मग अहंकाराला जर आपल्याला ताब्यात घ्यायचा असेल तर पहिला मन आणि बुद्धी या दोघांना धरलं पाहिजे. मन बुद्धीला धरलं की अहंकार आपोआप येतो. अहंकाराचा सोहंकार झाला की परमार्थ संपला, जीवनातील दुःख संपलं. नाहीतर कृती कितीही करा परमार्थामध्ये, दुःख संपणार नाही जोपर्यंत स्वत्व किंवा अहंकार जात नाही तोपर्यंत. आणि अहंकार म्हणजे मी वसंत आहे याचं चिंतन आपण केलं होतं. आणि अत ऊर्ध्वम न संशय, एकदा का मन आणि बुद्धी तू मला दिलीस, म्हणजे मनाने संकल्प विकल्प माझे केले, बुद्धीने निश्चय माझा केला, तर ऊर्ध्वम म्हणजे मरणाच्या नंतर तू मलाच प्राप्त होशील याच्यामध्ये संशय नाही. नाही तर मरणानंतर काय होतं, कोणी बघितलंय काय? भगवान म्हणतात थांबा, मला माहिती. दुसऱ्या अध्यायात सांगितलेलं आहे, चौथ्या अध्यायात पण सांगितलेलं आहे, तुझे जन्म नाही मला सगळ्यांचे सगळे जन्म माहिती आहेत. बरं, हाच जन्म नाही, याच्या पाठीमागे झालेले जन्म मला माहिती आहेत, ह्याच्या पुढे होणारेही मला माहिती आहेत. दुसऱ्या अध्यायात पण आहे, चौथ्या अध्यायात पण आहे. नत्वे वाहम जातुनासम या ठिकाणी वेगळा अर्थ आहे की हे पूर्वी नव्हते आणि पुढेही नसणार आहेत. चौथ्या अध्यायामध्ये भगवान सांगतात की मला माहिती आहे, की तुला माहिती नाही, मला माहिती आहे. श्लोक आहे, नत्वम जाने, तुला नाही माहिती,
मला त्याच्याबद्दल माहिती आहे, तुझ्या अनेक जन्माबद्दल. मग मृत्यूनंतर तू मलाच प्राप्त होणार आहे, याविषयी तू चिंता करू नकोस. हं. आता पुढचा श्लोक. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततः मामिच्छाप्तुं धनञ्जय. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततः मामिच्छाप्तुं धनंजय. भगवान म्हणाले, मन माझ्या ठिकाणी दे, नंतर बुद्धी माझ्या ठिकाणी दे, आणि अहंकार त्यांच्या पाठीमागे येणारे. जसं दिव्याची ज्योत मालवल्यानंतर, काय सुंदर, आणि या शरीरातून प्राण निघून गेल्यानंतर सगळे इंद्रिय वगैरे सगळे निघून जातात प्राणाच्या बरोबर, म्हणजे ज्ञानेंद्रिय. किंवा दिवा गेल्यानंतर प्रकाश जसा निघून जातो, तसा मन आणि बुद्धी मला दिल्यानंतर अहंकार निघून जाणार आहे. माझा प्रश्न असा येतो की हे मन देता येत नाही, हे भगवंताला अर्जुनाने आधीच सांगितले. जेव्हा भगवंताने 6व्या अध्यायामध्ये अ, योग सांगितला, त्यावेळी अर्जुन म्हणाला, चंचलम ही मनः कृष्ण प्रमाथी बलवद दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. हा श्लोक आहे 6व्या अध्यायातील 30-31 या दरम्यान. त्याच्यात सांगितलेलं आहे अर्जुनाने की हे मन, तू सांगितलं सगळं एकदम सुंदर, पटलं, आवडलं, पण हे मन स्थिर करता येत नाही. मनाचे अनेक दोष सांगितले अर्जुनाने. पहिला सांगतात, थोडस तिकडे पण जाऊया, मग इथे उडी मारूया. चंचल मन हे चंचल आहे. क्लासमध्ये बसलं, प्रार्थना चालू झाली की लगेच इकडे तिकडे जातं. बरं, लक्ष द्या म्हटलं की 2 मिनिटं येतं, परत इकडे तिकडे जातं. एवढं ते चंचल आहे. मग वायू पण चंचल आहे. मग दुसरं विशेषण टाकतात, चंचलम ही मनः कृष्ण प्रमाथी. प्रमाथी म्हणजे मन हे इंद्रियांना आणि शरीरांना ताब्यात घेऊन चुका करायला लावतं, व्याकुळ करून टाकतं, असं मन आहे. वारा चंचल आहे, पण वारा कोणाला व्याकुळ करत नाही, म्हणजे मन इंद्रियांना. पण हे मन कसं आहे, चंचल आणि प्रमाथी दोन्ही पण आहे. मन चंचल आहे, सारखं हालत राहतं, इकडे तिकडे इकडे तिकडे जात राहतं, भीर भीर. आणि प्रमाथी सुद्धा आहे, म्हणजे आपल्याला चुका करायला भाग पाडतं, आपली इच्छा नसताना सुद्धा, आपल्याला सगळं माहीत असताना सुद्धा. मग अजून विशेषण त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत, अतिशय बलवान आहे. कशानेच मनाचा निग्रह होऊ शकत नाही, कशानेच होऊ शकत नाही. बलवत दृढम. दृढम म्हणजे शंकराचार्यांनी उदाहरण दिलेलं आहे की जे अछेद्य आहे. एक मनाचा निग्रह होऊ शकत नाही, दुसरं अछेद्य आहे. त्याला शब्द वापरलाय शंकराचार्यांनी, तंतु नागवत. तंतू म्हणजे दोरा, आणि त्या दोऱ्याला नाग, त्याच्यासारखं जर आपण गुंडाळलं, जसे आपल्याकडे दोरी असते बघा बैलांची. बैलांची दोरी कशी असते, अशी एकाला एक एकाला एक अशा आड्या 3 मारत 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 एकदम ती जाड बनते. मग ती तंतू नागवत, ती तोडणं किती कठीण असतं. अछेद्य येते, सहजासहजी तुटत नाही ते. त्याप्रमाणे हे मन सहजासहजी त्याचा भेदन, त्याचं छेदन नाही करतायत, त्याला आळा नाही घालतायत. हे आधीच भगवंताला अर्जुनाने सांगितलं होतं. मग भगवंत म्हणाले, मन तुला दे, मन मला दे. भगवंताला आठवलं, अरे अर्जुनाने आपल्याला आधीच सांगितलेले. गंमत अशी आहे, भगवंताने तिथे पण उपाय सांगितलेत. 1-2 लगेच श्लोकामध्ये उपाय सांगतात भगवान, की जरी हे मन असं असलं, बघा अतिशय गोड चिंतन आहे भगवान कृष्णांचं. जरी हे मन असं असलं तरी सुद्धा
वैराग्येन आणि अभ्यासेन. वैराग्य आणि अभ्यास या दोन गोष्टीमुळे हे मन जे चंचल प्रमाथी बलवत दृढम असं असणारं मन ताब्यामध्ये येऊ शकतं. काय करावं लागेल? पहिली गोष्ट अभ्यास. तेच भगवान या ठिकाणी पुन्हा सांगणार आहेत, दुसरा उपाय नाही. आणि अ, वैराग्य. वैराग्य म्हणजे एखाद्या वस्तूच्या ठिकाणी आपण दोषदृष्टी पाहणं. काय विचार आहेत माहिती काय? आपण एखाद्या वस्तूच्या ठिकाणी दोषदृष्टी पाहणं, आपल्याला वैराग्य आपोआप येऊन जातं. आपण विष का नाही पितो? कारण की आपल्याला माहिती विष पिल्यानंतर आपण मरणार आहे. म्हणजे विषाच्या ठिकाणी दोषदृष्टी आपली. कधी कधी आपण कारलं का नाही खात? कारलं कडू लागतं. ते कडूपणा ही त्या कारल्याविषयी असणारी दोषदृष्टी आपण नाही खात. दोषदृष्टी असली की त्याग होतो. एक भगवान सांगतात, मनाला आवरायचं असेल पहिलं तुम्ही दोषदृष्टी वैराग्य धारण करा. आणि दुसरी गोष्ट अभ्यास करा. सतत सतत ती गोष्ट करा. त्याचं चिंतन माऊली अतिशय सुंदर पद्धतीने करतायत. तर तेच या ठिकाणी सांगतात की मन हे खूप चंचल आहे. मग त्या चंचल असणारे जे मन आहे ते जर तुला स्थिर करता येत नसेल, बघा आता आपण समजून घेऊया आधी. चंचल असणारं मन जर माझ्या ठिकाणी स्थिर करता येत नसेल तर स्थिर करण्याचा अभ्यास कर. स्थिर करण्याची प्रॅक्टिस कर. इथं अभ्यास म्हणजे प्रॅक्टिस. संस्कृतमध्ये अभ्यास शब्दाचा अर्थ प्रॅक्टिस, सराव. तू सराव कर आणि सराव करून करून मला प्राप्त होण्याची इच्छा कर अर्जुना. अतिशय सुंदर. शंकराचार्यांनी मयी शब्दाचा अर्थ ईश्वर असा घेतलेला आहे, विश्वरूप असा घेतलेला आहे. आपण त्याचे वेगवेगळे अर्थ पाहिले. आपण त्याचा एक अर्थ पाहिला एखादी मूर्ती, त्या ठिकाणी स्थिर कर पहिला. आपण दुसरा अर्थ पाहिला हे संपूर्ण विश्व. तिसरा अर्थ पाहिला ब्रह्म. मग तू चैतन्याच्या ठिकाणी मन स्थिर कर, पाहिजे तिथं होतंय तिथं कर. पण मग आता भगवान सांगतात की जर हे मन स्थिर तू करू शकत नशील तर काय कर? स्थिर करण्याचा अभ्यास कर. आता वैराग्य त्यांनी बाजूला काढून टाकलं, ते आम्ही 6व्यातच सांगितलंय. परत परत तेच गिरवत बसत नाही. पण दुसरा उपाय नाही म्हणून अभ्यास तुम्हाला आम्ही पुन्हा रेकमेंड करतो. पुन्हा तुम्हाला सांगतो की तू अभ्यास कर. अतिशय महत्वाचं. बघा आता आपण विग्रह पाहूया. अथ. अथ म्हणजे विषयामध्ये. अथ म्हणजे नंतर किंवा विषयांतर करायचं असेल. आतापर्यंत सांगितलं मन बुद्धी माझ्या ठिकाणी ठेव, मला प्राप्त होशील, चिंता नाही. पण आता दुसरा विषय चालू होतोय की जर ते शक्य नसेल होत तर. कधी कधी अथ हा शब्द नंतर अर्थामध्ये असतो. कधी कधी अथ हा शब्द विषयां म्हणजे एक विषय संपला आता नंतर पुढचा विषय त्या अर्थामध्ये सुद्धा असतो. अथ चित्तम समाधातुम न शक्नोषी मयी स्थिरम अभ्यासयोगेन ततः. आता श्लोकामध्ये काय ततःच आहे. माम इच्छ आप्तुम धनंजय. माम तुम्हाला माहिती, अहम आवाम वयम माम मला. इच्छ तुम्हाला माहिती, लोट लकार, पठतू पठताम पठंतू पठ इच्छ. आप्तुम तुम्हाला माहितीये, तुमुंत प्रत्यय प्राप्त करण्यासाठी. माम मला इच्छा कर, मला प्राप्त करण्यासाठीची इच्छा कर. धनंजय. धनम जयती इति धनंजय असं त्याचं वर्णन केलेलं आहे व्याकरणकारांनी. धनम धन, जो धन जिंकतो तो धनंजय. मग आता हा धनंजय शब्द कोणाला वापरलेला आहे? अर्जुनाला. मग धन म्हणजे पैसे का? या ठिकाणी शंकराचार्यजी स्पष्ट करतात, आत्मरूपी धन. खरं धन काय आहे? आत्मरूपी धन. चोर न लूटे, साथ न छूटे, दिन दिन बढते जायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो. तिचा संदर्भ आपल्याला लावता येईल. धन म्हणजे जे नित्य वाढत जातं, त्याला कोण चोरी करू शकत नाही, ते कधी आपल्यापासून वेगळं होऊ शकत नाही, त्याला धन म्हणतात. आपण सगळे, मी सुद्धा
कागदालाच समजून बसलेलो आहे आणि व्यवहारामध्ये ते पाहिजे सुद्धा. पण खरं धन काय असेल तर ते आत्मरूपी धन आहे आणि ते आत्मतत्व जिंकणाऱ्या अर्जुना, तू अभ्यास कर. तुला समजलेलं आहे, तू जिंकलेलं आहेस, फक्त आता तुला अभ्यास करायचा आहे. आता मग अन्वय आपण पाहूया. हे धनंजय, धनंजय धन जिंकणाऱ्या, अथ आता मयी स्थिरम चित्तम समाधातुम न शक्नोसी. आधी मन वापरलं, बुद्धी वापरलं, आता मधीच चित्त वापरतात. तुम्हाला सांगितलेलं आहे एकाच अंतःकरणाला चार वेगळी नावं आलेली आहेत: मन, बुद्धी, चित्त, अहंकार. मग कधी त्या चौघांना अंतःकरणाला मन म्हणून रेफर करतात, कधी बुद्धी, कधी चित्त, अहंकार सुद्धा कमी पण पाहायला भेटतो. मग आता एकदा चित्त वापरतं, मग चित्त म्हटल्यानंतर वेगळं काय का नाही, मनच. जर मन मई, माझ्या ठिकाणी, सप्तमी विभक्ती आतमध्ये ठाई, मई माझ्या ठिकाणी, चित्तम स्थिरम चित्ताला, मनाला, बुद्धीला स्थिर करण्यासाठी, समाधातून ठेवण्यासाठी, न शक्नोशी जर तुला शक्य नसेल तर, ततः तर, अभ्यास योगेन सतत सतत त्याचा सराव कर आणि त्या सरावातून माम आप्तुम इच्छ, मला प्राप्त करण्यासाठीची इच्छा कर. होत नसेल पळ काढू नको, सराव कर. अतिशय महत्वाचं. मग आता याच्याविषयी बरंच काही चिंतन आहे. तर आता मी तुम्हाला तीन गोष्टी सांगतो बघा. एक आहे मन, मन. एक आहे बुद्धी. बुद्धी. आता इथं स्थिर करण्याचा विषय चालू आहे. ठीक आहे, तर हे जरा बाजूला ठेवूया. ऐका, पुन्हा ऐका. माणसामध्ये तीन दोष आहेत वेदांत शास्त्रानुसार: मल, मल विक्षेप आणि आवरण. हे तीन दोष शास्त्राने प्रत्येक माणसाच्या ठिकाणी सांगितलेले आहेत. मल म्हणजे काय? माणसाला काही ना काही चुकीचं करायची इच्छा होते, म्हणजे पाप वासना है ना. काही ना म्हणजे आपल्यासोबत पण होत असतं, पाप वासना, काहीतरी चुकीचं करायचं. प्रत्येकाच्या ठिकाणी ते होत राहतं, दिवसातून आठवड्यातून होत राहतं. दुसरं, म्यूट करा. दुसरं मन विक्षेप म्हणजे सारखी चंचलता, आणि आवरण म्हणजे स्वतःविषयीचं अज्ञान. आता इथे विषय काय चालू आहे? मनाला स्थिर करण्याचा विषय चालू आहे. हे मी पॉइंट का आणले तुम्हाला कळेल बघा. हे खूप फेमस प्रसिद्ध बिंदू आहेत हे. बघा, प्रत्येक माणसाच्या ठिकाणी या तीन गोष्टी आहेत. मग तो कोणी असो, म्हणजे संन्यास घेतलाय म्हणजे त्याच्या ठिकाणी नसेल असं नाहीये. पैसे आले म्हणजे काही पण होतं. आमचे गुरुजी उदाहरण द्यायचे की एक माणूस भिक्षा मागायला आला आणि भिक्षा मागत असताना काहीतरी चमकलं. चमकल्यानंतर ती स्त्री काय बाहेर आली नाही, तर यांनी पाय त्या रुपयावरती पाय देऊन, चमकणाऱ्या वस्तूवरती पाय देऊन संन्यासाने ते लपवलं. तो होते संन्यासी, पण मनामध्ये वासना आली. तसं काही ना काही आपल्या मनात येत राहतं, पैशाच्या संदर्भाने, व्यक्तीच्या संदर्भाने. एखाद्याचं चांगलं भरभराट होत असेल तरी पण येतं कधीतरी मनात, किंवा एखाद्याला आपल्यापेक्षा जास्त किंमत, किंवा एखाद्या आपल्यापेक्षा जास्त प्रसिद्ध येत राहतं मनात, म्हणजे पाप वासना. आणि विक्षेप हा पुढचा दोष आहे, चंचलता मनाची, मन स्थिर नसणं. मला सांगायचं काय आहे की जर मनात पाप वासना असेल तर चंचलता नावाची पायरी चढलीच जाऊ शकत. तुम्हाला कळतंय का? या श्लोकापर्यंत येण्यासाठी पाप वासना तरी गेली पाहिजे.
प्रारब्धेची भरे पोट तुका करीना बोभाट. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान. एवढं आपल्याला कळलं पाहिजे. ज्याच्या प्रारब्धात जेवढं आहे त्याच्या प्रारब्धानुसार त्याला मिळणार आहे. प्रारब्धानेच सगळ्यांचं पोट भरतं. प्रारब्धा तुका बोबाट ओरडून सांगतोय मी की प्रारब्धाशिवाय जगात काय नाही, कर्माशिवाय जगात काय नाही. त्याच्यामुळे ज्याला जे भेटतंय, ज्याला जिथं जो आहे, खूप चांगले मनामध्ये कशाविषयी मला माझ्या नशिबात जे आहे ते मला भेटणार आहे. म्हणजे गुरुजी सांगायचे की तुमच्या नशिबात जे ते देव पण तुमच्यापासून नेऊ शकत नाही, आणि तुमच्या नशिबात जे नाहीये ते देव पण तुमच्या नशिबात आणू शकत नाही. कारण की भगवान ईश्वर सुद्धा काय आहे, कर्माधीन आहे. तुमचं जसं कर्म आहे तसंच तो फळ देऊ शकतो. असं नाही की बाबा माझा आवडता भक्त आहे मग चला, नाही. भगवंताला सुद्धा अं, कर्माधीन राहावं लागतं. सांगायचं काय आहे, मल वासना पाप वासना मनात नसावी. काहीतरी ठेवायचं, काहीतरी साठवून ठेवायचं, मनात चालू राहते घालमेल. ती नसली तरच चंचलतेकडे आपण जाऊ शकतो. म्हणून हे 3 मुद्दे आणले मी. विषय चाललाय मनाला स्थिर करायचा, मनाला स्थिर करू शकतो, पण कधी आधी पाप वासना नसली तर मग जे अस्थिर मन होत राहतं थोडं थोडं त्याची आपण काळजी घेऊ शकतो. पाप वासना पण आहे आणि मन पण चंचल आहे, मग त्या चंचल मनाला स्थिर करणं अवघड होणार आहे. आणि एकदा का पाप वासना गेली, मन चंचल झालं, नंतर जे काय देव सांगतायत गीतेमध्ये, गुरु सांगतायत प्रवचनातून, ते आपल्याला कळणार आहे. मग ह्या मनाला स्थिर करणं अतिशय अवघड आहे, पण तू स्थिर करण्याचा अभ्यास कर. माऊलींच्या ओव्या आता बघा. माऊली असं म्हणतात, काय ओव्या आहेत ओव्या, चला ओव्या बघूया आपण. माऊली असे एकमेव तत्ववेत्ते असं मी म्हणेल स्वाभिमानाने, ज्यांनी मनाविषयी एक चांगला गुण सांगितलेला आहे. हा, 6व्या अध्यायामध्ये मनाविषयी एक चांगला गुण माऊली सांगतात. माऊलींची दृष्टीच तशी आहे बघा. असं कुठेतरी ऐकलेलं आहे, माहिती नाही हे उदाहरण खरं आहे का नाही, की एक कुत्रा गल्लीतून येत होता आणि त्याच्या अंगावरती व्रण होते, म्हणजे जखमा होत्या, आणि तोंडातून गळत होती लाळ, आणि असं वाटलं की हा पिसाळलेला कुत्रा आहे, तो चावेल. आणि माऊली सरळ चालत चालले होते आणि कुत्र्याला बघून सगळे घाबरत होते. माऊली म्हटले, काय सुंदर दात आहे त्या कुत्र्याची, किती चमकताय. म्हणजे त्या अ, बिभत्स किंवा अ, त्या कुत्र्याच्या ठिकाणी सुद्धा माऊलींना एखादी चांगली गोष्ट दिसली. म्हणजे दोषातही गुण पाहणं परमोच्च कोटीचा गुण आहे. म्हणजे दोषामध्येही गुण पाहणं सोपं नाहीच आहे. म्हणून अर्जुनाला ज्ञान सांगितलं भगवंताने. 9व्या अध्यायात भगवंताने तोंडाने कबुली दिली, मी तुला का सांगतोय, अरे तू दोषांमध्ये गुण पाहतोस म्हणून तुला सांगतो. माऊलींनी या मनामध्ये जो दोष सांगितले, चंचल, प्रमाथी, बलवत, दृढम, पण एक चांगली गोष्ट माऊली सांगतात, या मनाचे एक निके, जे देखलिया गोडीच्या ठाई सोके. ह्या मनाची अशी एक गंमत आहे, मनाचा असा एक गुणधर्म आहे, की या मनाचा एक चांगला गुणधर्म असा आहे की या मनाला जर एखादी गोष्ट आवडली, पटली, तर त्या गोष्टीपासून त्या मनाला कोणीही बाजूला करू शकत नाही. हम्म. जसं आता तुकाराम महाराजांच्या मनाला विठ्ठलाची गोडी लागली, मग ती विठ्ठलाची गोडी कोणीच बाजूला करू शकलं नाही. मग हे मनाचा चांगला गुणधर्म आहे का नाही. मन चंचल आहे, प्रमाथी, बलवत आहे, दृढम आहे, सगळं खरं आहे, पण या मनाचं एक चांगलं आहे. तुम्हाला मी ती ओवी वाचून दाखवतो, 6व्या अध्यायातील अतिशय सुंदर ओवी. अरे देवा, हा. हा, बघा. काजे यया मनाचे एक निके, जे देखिले गोडीची ठाया सोके.
ह्याला एकदा जर एखाद्या गोष्टीची चटक लागली, मग तुम्ही परमार्थाची लावा, संसाराची लावा, कुठल्याही गोष्टीची चटक लावा, ती एकदा का लागली तर ते मन सोडत नसतं. मग ते कशाची चटक लावायची हे तुमच्या हातात आहे. माऊली सांगतात, म्हणून अनुभव सुखची कौतुके दावीत जायची. हे मन 420 क्रमांकाची ओवी 6व्या अध्यायात. या मनाला तुम्ही अनुभव, परमात्मा तत्वाची गोडी लावा. दुसरं काही लावू नका. नाही, मग दुसरं लावलं तर मग दुःखच आपल्या पदरात आहे. कारण की सगळंच दुःख मूळ दुःख रूप आहे असं सांगतात भगवान. तर ह्या मनाचा असा एक चांगला गुणधर्म आहे. मग आता माऊली म्हणतात, याच आता 12व्या, आपण आज इकडून तिकडे उड्या मारतो बरं का, 4था 12वा सगळं तुम्ही घ्या समजून. इथे सांगतात माऊली उदाहरण, की दिवसातून किती 8 प्रहर आहेत, 8. आता सुरुवात करायची, कारण की अभ्यास करायला अतिशय अवघड आहे. मनाचा निग्रह करायचा वगैरे सगळं अवघड आहे. मग काय करायचं? माऊली सांगतात, या 8 पहारा माझी. या 8 प्रहरांमध्ये 3 तासाचा एक प्रहर. तसं या 8 प्रहरांमध्ये काय कर सुरुवातीला, 1-2 मिनिटं. निमिष शब्द वापरलाय माऊलीने. निमिष शब्दाचा अर्थ पापणी उघड झाप जेवढ्या सेकंदामध्ये होते त्याला एक निमिष म्हणतात. आपण त्याला मिनिट घेऊया. बघा या श्लोकावरची ओवी आहे. माऊली म्हणतात की 1 मिनिट फक्त तू 8 प्रहरांमधला 1 मिनिटापासून सुरुवात कर. माऊलींची दृष्टी, एका प्रहरापासून सुरुवात कर आणि हळूहळू हळूहळू काय कर, तू याला परमात्मा तत्वाची गोडी लाव. 1 महिना फक्त 1 मिनिट देवाची मूर्ती तू डोळ्यांनी पहा. बघ, डोळे बंद कर, आणि डोळे बंद केल्यानंतर सुद्धा दिसते का प्रयत्न कर बघायचा. 1 मिनिट, त्याच्यापेक्षा जास्त नाही. बघा ओवी बघा, तरी गा ऐसे करी, अरे असं कर काय, 8 पहारा माझारी, या 8 प्रहरांमध्ये मोटके निमिष भरी दे तू जाय. थोडस तू फक्त दे मला, कारण की माऊलीने आधीच मनाचा स्वभाव सांगितलेला आहे. मग मनाला जर 1 मिनिटाची गोडी लागली, अरे खूप चांगलं आहे हे, मी सगळं विसरून जातो फक्त विठ्ठल विठ्ठल म्हटल्यानंतर, हे एकदा कळालं. माऊली म्हणतात, जे जे का निमिख देखेल माझे सुख, ते तुले अरोचक विषयी घेईल. एकदा का मनाला त्याची गोडी लागली, नामाची, मूर्तीची, भक्तीची, मग तो हळूहळू संसारातून दूर होतो. म्हणजे आता अं, कसं सांगायचं, बघा हा इकडचा हात म्हणजे माझा संसार आहे, इकडचा हात म्हणजे माझा परमार्थ आहे. मी जर इकडे परमार्थाकडे गेलो तर मी आपोआपच संसारापासून दूर होणार आहे. बर, मी संसाराकडे गेलो तर मी आपोआपच परमार्थापासून दूर होणार आहे. तसं तुम्ही 1 मिनिट फक्त त्याला परमार्थाची गोडी लावा. मग त्याला ती गोडी दिसायला लागल्यानंतर, सुख दिसायला लागल्यानंतर तेच आपोआप इकडे जाणार, परमार्थाकडे जाणार, परमार्थाकडे. मग ते संसाराकडे जाणारच नाही. माऊली म्हणतात, आधी 1 मिनिट, मग हळूहळू ते वाढव. आपोआप वाढेल. आधी तू 1 मिनिटाचा सराव कर. मग तू भगवंताचं, देवाचं नाव घे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हो पांडुरंग हरी विठ्ठला, एवढंच म्हण 1 मिनिट. किंवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, एवढंच. नाही काय येत, रामकृष्ण हरी 1 मिनिट, एक माळ, 3 मिनिट, 2 मिनिट. हळूहळू तुला याची काय गोडी लागेल. माऊलींचं उदाहरण इतकं सुंदर आहे. पौर्णिमेला चंद्र पूर्ण असतो. पौर्णिमेपासून काय होतं, कलेकलेने 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 अमावस्येला चंद्र नाहीसा होऊन जातो. म्हणजे चंद्र असतो पण दिसत नाही, सूर्याचा प्रकाश त्याच्यावर पडत नाही. तसं सुरुवातीला संसार एवढा आहे. मग तू हळूहळू 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 संसार तुझा नाहीसाच होऊन जाईल आणि परमार्थ होऊन जाईल. पुनवे हुन जैसे शशिबिंब, दिस दिसे हरपत अवसे नाहीची होय.
पुनवे पौर्णिमेपासून सुरुवात करत 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 अवसे नाहीची होय तैसे भोगा आतून निघता, भोगातून निघाल्यानंतर चित्त मज माझी रिगता हळूहळू पांडुसुता मीची होईल. भगवान सुद्धा एक्सेप्ट करतात, एका दिवशी तुमचं मन स्थिर नाही होणार आहे. असं आमचे गुरुजी सांगायचे. 90 दिवस आपण त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. 90व्या दिवशी मन म्हणेल ओके, नामस्मरण करू का, करतो. ज्ञानेश्वरी उघडू का, करतो. 89व्या दिवसापर्यंत मन म्हणणार आहे नको ज्ञानेश्वरी, काय शब्द वाचून काय होत असते, पुण्य वगैरे काय नसतं." 89व्या दिवशी, मग तो 90वा जो दिवस असेल तो म्हणजे सोन्याचा दिवस असणार आहे. कमीत कमी 90. काही लोक 21 दिवस म्हणतात. प्रत्येकाचं वेगळं आहे. 90 दिवस छान आहे. लांबपर्यंत तुम्हाला प्रॅक्टिस करायची त्यावेळी. ओवी काय सुंदर ओवी. मग पुनवे हुन जैसे शशबिंब दिस दिसे 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 हरपत अवसे नाहीची होय तैसे भोगा आतून निघता चित्त मज माझी रिगता हळू 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 पांडुसुता मीची होईल. अरे होशील तुम्हीच, घाबरू नकोस, चालायला सुरुवात कर. नाही नाही पण मला नाही वाटत, मला दिसत नाही की मी तिथे पोहोचेन वगैरे. आमचे गुरुजी उदाहरण सांगायचे. तुम्ही समजा एक घरून निघताय, पुण्याला चाललेत, पुणे स्टेशनला. पुणे स्टेशन तुम्हाला घरात असल्यानंतर दिसतं का, नाही दिसत. मग तुम्ही दिसत नाही म्हणून गाडीत बसत नाही का, असं नाही. तुम्ही गाडीमध्ये बसता, बसल्यानंतर हळूहळू तुम्ही गेल्यानंतर दिसणारच आहे. तसं मन आपल्याला वाटतं कधी स्थिर होणार नाही, माझं मन बाबा कोणालाच नाही माहिती, होणार स्थिर. सुरुवात आपल्याला करायची. अभ्यासाचं गुणगान माऊली एवढं गातात, जगामध्ये सुद्धा गायलेलं आहे की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. अशी कुठलीच गोष्ट नाही जी सराव केल्यानंतर होऊ शकत नाही. माऊलींचे उदाहरणं सुद्धा असे मोठे आहेत. माऊली म्हणतात की जर एखाद्या माणसाने सराव केला तर तो आकाशात सुद्धा चालू शकतो, पोकळीमध्ये चालू शकतो. ज्या सिद्धी आहेत ना, अष्टसिद्धी, त्याच्यामध्ये एक आहे की लघिमा, त्याच्यामध्ये तो हलका होतो आणि हलका झाल्यानंतर तो चालतो आकाशातून, म्हणजे पोकळीतून. अभ्यास केल्यानंतर ते होऊ शकतं. एका गती अंतराळे, अभ्यास केल्यानंतर एखादा अंतराळामध्ये चालू शकतो किंवा विमान उडवू शकतो आपण असं म्हणूया. आता कधी वाटलं असेल का कोणाला विमान उडेल आकाशात, बापरे एवढं मोठं, अभ्यास केला आणि उडलं एक दिवशी. व्याघ्र सर्प प्रांजळे एकी केली, प्राण्यांवरती कंट्रोल आणलं काही लोकांनी. आता बुद्धिस्ट आहेत बघा, त्यांच्या हातामध्ये वाघ असतात. वाघांवरती कंट्रोल आणलेलं आहे त्यांनी. सर्प, चांगदेव होते, सर्पावर वाघावरती बसले, सर्पाचा चाबूक हातामध्ये, सगळं काय कंट्रोल, सगळ्यावरती सत्ता. माऊलींनी चालवली भिंत, तुम्ही चालवले सजीव, आम्ही चालवतो निर्जीव. इथपर्यंत ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी. कार काय आहे, निर्जीव आहे. त्यावेळी भिंत चालवली, आता आपण कार चालवतो, निर्जीव वस्तू आम्ही चालवली. अभ्यास, अभ्यास. माऊली म्हणतात की विष, जर आपण विष थोडं 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 रोज खाल्लं ना तर माणसाला विष पचवायची सुद्धा ताकद येते. पूर्वीच्या काळी यायचं बघा बचनाग म्हणून, बचनागाच्या गोळ्या, लोक ते खायचे. विषच आहे ते, पण हळूहळू खाऊन 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 त्यांना काहीच नाही. किंवा तंबाखू सुद्धाची काय आहे, कॅन्सर, निकोटीनच आहे. हळूहळू खाऊन 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 लोक ते पचवतात. दारू सुद्धा विषच आहे, माणसाला मारणारच आहे ते. पण पूर्वीच्या काळी त्या गोळ्या, लोक ते खायच्या गोळ्या, पचवायचे. का, तर त्याचा रोजचा सराव, रोजचा सराव, रोजच्या सरावाने. आता काही उदाहरणं सांगायसारखी नाही आहेत, पण व्यसन सुद्धा रोजच्या सरावाने ते काही वाटत नाही. म्हणून माऊली म्हणतात अभ्यासासे काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यास. अभ्यास सराव जर तू केला एखाद्या गोष्टीचा, जगामध्ये काही दुष्कर किंवा अप्राप्य असं नाही, म्हणून तू अभ्यास कर. आता आपण काय काय पाहिलं की मनाला स्थिर करणं फार अवघड आहे, खूप अवघड आहे. पण मनाचा एक चांगला गुण आपण पाहिला, त्याला जर आपण गोडी लावली तर त्याला ती गोडी लागते.
मग गोडी लावताना कशी लावायची, तर तुम्ही 8 प्रहरांपैकी 1 मिनिट सुरुवात करा तिथून आणि हळूहळू तुम्ही तिथपर्यंत पोहोचणार आहात. म्हणजे गुरुजी अजून एक उदाहरण द्यायचे भारी. जसं ते झरा लागणं माहिती का तुम्हाला, झरा फुटणं बघा, झरा फुटतो. काय होतं, पावसाचं पाणी थेंब 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 पडत 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 राहतं आणि एकदा पावसाचं पाणी थांबतं आणि पाण्याची पातळी भरल्यानंतर एका ठिकाणाहून झरा फुटतो आपोआप. तसं अभ्यास करून 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 तिथपर्यंत, प्राप्तीपर्यंत आपण जाऊ शकतो, हा या श्लोकाचा भावार्थ आहे. मग अभ्यासही करायला जर शक्य नसेल तर काय करायचं, भगवान ते पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. तो श्लोक आपण नंतर पाहूया. आता पुढच्या श्लोकाचं पठन करूया. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततः मामिच्छाप्तुं धनंजय. मला प्राप्त करण्याची इच्छा कर.